माझ्या मावशीचा मुलगा. माझे नाव प्रिया असे आहे. माझे वय 40 वर्ष आहे. मला विधवा होऊन 1 वर्ष झाले होते. परंतु माझ्या कामामुळे मला माझ्या माहेरी जाता येत नाही. म्हणून मी माझ्या जवळपास राहणाऱ्या माझ्या मावशीकडे माझ्या मुलीसोबत राहते. मला खूप कमी मित्र-मैत्रिणी आहेत. नवरा गेल्यापासून मी बहुतेक लोकांशी कमी संबंध ठेवले आणि माझ्या कामात गुंतून राहिली. मी मावशीकडे राहत होती आणि माझ्या मावशीचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो माझ्या मुलीसोबत खेळायचा. तिला अभ्यासात काही समजले नाही तर तो तिला समजावून सांगायचा. एके दिवशी तो घरी एकटाच रडत होता. माझी मुलगी शाळेत गेली होती आणि मावशी घरकाम करण्यासाठी कामाला गेली होती. तो एकटा रडत पाहताना मला वाईट वाटले. तर मी त्याच्या जवळ जाऊन विचारले, "अरे बाळा, काय झालं तुला? अरे बाळा, काय झालं तुला?" तर तो माझ्याशी बोलायला घाबरत होता. मी हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बोलली, "अरे बाळा, मला न घाबरता सांग काय झाले आहे?" तेव्हा त्याने मला मिठी मारली आणि माझे बॉल दबले. तो बोलला, "माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली." तेव्हा मी त्याची समजूत काढली आणि तो माझ्या मिठीत होता. मी त्याची समजूत काढत होती. हळूहळू मिठी घट्ट होत गेली आणि मलाही जोश आला. माझा हात त्याच्या लंटावर गेला. बघते तर काय, त्याचा खूप टाईट झाला होता. मी हळूच त्याच्या पॅन्टचे बटन खोलून त्याचा लंड पकडला आणि हलवायला लागले. हळूहळू त्याने माझी साडी काढायला सुरुवात केली आणि माझा ब्लाऊज काढून माझे दूध चुपायला लागला. नंतर आम्ही दोघांनीही एकमेकांचे अंगावरचे पूर्ण कपडे काढून टाकले आणि त्याने मला खाली झोपवले. हळूच त्याने माझे पाय फाकवून माझ्या पुच्चीवरून हात फिरवला आणि त्याने लंड माझ्या पुच्चीत घातला. तो आत बाहेर करायला लागला आणि मलासुद्धा खूप आनंद होत होता, कारण मी तब्बल 1 वर्षानंतर सेक्स करत होती. मला तो झवत होता. झवता त्याचा गळायला आला. त्याने गळायच्या आधीच बाहेर काढला आणि माझ्या तोंडात टाकला. मी चुपत होते आणि नंतर दरवाजाच्या कडीचा आवाज आला. माझी मुलगी शाळेतून आली होती. आम्ही लगेच कपडे घातले. नंतर माझी मुलगी विचारते, "दादा, तू उघडा का आहेस?" तर मी सांगितले, "तो अंघोळ करायला जात आहे." परंतु माझ्या मुलीने आम्ही जे कार्य करत होतो ते तिने बघितले होते, कारण आम्ही आमच्या जोशमध्ये दरवाजा बंद करायचाच विसरून गेलो. दरवाजाची थोडीशी फट ओपन होती, त्याच्यामुळे माझ्या मुलीने दरवाजातून सगळं बघितलं आणि ही गोष्ट तिने माझ्या मावशीला सांगितली. माझी मुलगी मला बोलली, "आई, तू असं करशील मला वाटलं नव्हतं." आणि माझ्या मावशीने आणि माझ्या मुलीने सुद्धा आम्हा दोघांना घराच्या बाहेर काढले. त्यानंतर माझी मुलगी आणि मावशी दोघेच घरी राहू लागले. आम्ही दोघं आलो रस्त्यावर. जसे कर्म तसे फळ. कधीही आपण आपल्या कामवासनावर नियंत्रण ठेवले पाहिजे.